नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण घरीच अगदी रसाळ अशी बालुशाही बनवत आहोत। त्यासाठी इथे 2 वाटी मैदा घेतला, त्यामध्ये 1 चम्मच बेकिंग पावडर टाकायची, हे चाळून घ्यायचं आणि यामध्ये पाव वाटी वितळलेलं तूप टाकायचं। मग 1 मोठा चम्मच दही टाकायचं। दही शक्यतोवर ताजं घ्या आणि 1 चिमूट मीठ टाकून याचा गोळा तयार करायचा। हलक्या हाताने हे पीठ गोळा करायचं आहे। अगदी आपण चपात्या साठी कणिक मळतो तसं मळायचं नाही। अगदी वाटलं तर थोडंसं पाणी टाकून हे पीठ भिजवून एक 10 ते 15 मिनिटं साईडला मुरण्यासाठी ठेवून द्या। इकडे कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकून त्यात म्हणजे साखर बुडेल इतकं पाणी टाकून पाक करायला ठेवायचं। आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही। तर याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे आणि थोडासा फूड कलर टाकायचा। फूड कलर ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी काही हरकत नाही। इकडे थोडासा पसरट पॅन, त्यामध्ये तेल टाकून गरम करायला ठेवायचं आणि हे मुरलेलं पीठ बघा, मी असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं हातानेच प्रेस करायचं, कट करायचं, परत फोल्ड करायचं, प्रेस करायचं, कट करायचं, असं करत जायचं। यामुळे काय होतं, बालुशाहीला लेयर अप्रतिम येतात आणि खूप छान होते दिसायलासुद्धा आणि खायलासुद्धा। तर अशा पद्धतीने हे बालुशाही तयार करून घ्यायची आहे। संपूर्ण तयार करून घ्यायची। तेलही गरम करून घ्यायचं इकडे आणि खूप गरम नका करू तेल, मध्यम आचेवरती ही बालुशाही अशी खमंग आतपर्यंत तळल्या जाईल अशी तळून घ्यायची, सोनेरी रंग येईपर्यंत। आणि कमी आचेवर तळायची आहे, हे महत्त्वाचं बघा। आता थोडीशी तळल्याच्या नंतर आलटी पलटी करून ही अगदी छान सर्व बाजूनी तळून घ्यायची आणि काढून घ्यायची जाळीवरती। नंतर कोमट पाकामध्ये आपल्याला ही बालुशाही टाकायची आहे। एक 3 ते 4 मिनिटच ठेवा। या पाकातनं थोडासा लिंबाचा रस टाका, म्हणजे खूप छान या बालुशाहीला कोट होतो तो पाक। तर अशी ही 3-4 मिनिटं बुडवून घ्यायची आणि मग जाळीवर काढून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो निथळला जाईल। तर अशी ही बालुशाही नक्कीच करून पहा, खूप छान होते आणि अप्रतिम लागते, करायला सोपी आहे। नक्की करून पहा, कशी झाली कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह।